बरं झालं बरं का डॅडींच्या घरचा पाळणा वापरायचं ठरलं. आता तुझ्या एवढा मोठा पाळणा बनवायचा म्हणजे काय जोक आहे का? तू एक नंबरचा आहेस. तुला तसं पण ना नुसतं खायला पाहिजे असतं. खायला काय केलं खायला? म्हणजे अगदी वेळेत आले ना मी. धनु दीदी तुझ्या डोक्यात दुसरं काही येत नाही का? खाणं सोडून पण बरंच काही आहे जगात. भागू गप्पा बस, कळलं ना? आणि तुम्ही दोघं चंद्र बनवायचं होता, धनुष्यबाण बनवायचं होतं, पाळणा बनवायचा होता, काय झालं त्याचं? अगं पाळणा आहे की आपल्या घरात. आता फक्त चंद्र आणि धनुष्यबाण एवढंच बनवायचंय. हा त्याचं टेन्शन घेऊ नका. बघाच आम्ही कसला भारी बनवतो ते. तर भारी नाही, तुम्ही फक्त ना लोकांना येडं बनवता, कळलं का? ए धने, अगं जरा नीट बोल नीट बोल नीट बोल. अगं अख्ख्या गावात आम्हा दोघाला इज्जत आहे. तू काय करते? तुझा ना काडी मात्र आमचा विश्वास नाही. विश्वास असायला ना तसं काम बी करायला लागतं. तुम्ही करता का काय? फक्त तोंडाचा पट्टा सुरू. तू काय करते? नुसतं खायला येते काय? धनु दीदी तू तोंड बंद कर. तुम्ही शांत बसा जरा. तुम्ही काय तर भांडण येता का? ऐका तुम्ही दोघं आज रात्री तो धनुष्यबाण आणि तो चंद्र तयार झाला पाहिजे, कळलं? तर तुमच्या दोघांना आज मी चंद्रावर पाठवेल. कळलं का? डॉक्टर डॉक्टर ऐका कुणी. आई ग आई ग. ताई काय होतंय तुम्हाला? डॉक्टर लय दुखतंय हो, माझ्या पोटात आहे हो. राजू पाणी आण बरं. ठीक आहे पाणी घे. हळू हळू सावकाश सावकाश. आई ग तुम्ही चला आतमध्ये चला, क्लिनिक मध्ये चला. आई ग. मला सांगा इथे दुखतंय का तुम्हाला? नाही बरं इथे? लय दुखतंय डॉक्टर. आणि कधीपासून त्रास होतो? आई ग. मला असं वाटतं अपेंडिक्सचा त्रास आहे तुम्हाला. डॉक्टर ही आजार बरा होईल ना? हो, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. हा फक्त तुम्हाला मोठ्या दवाखान्यात आपल्याला घेऊन जावं लागेल. मी एक काम करते, आता तुम्हाला इंजेक्शन देते, त्याने तुमचं दुखणं कमी होईल. आई ग. आई बहिणी काय झालं? इंजेक्शन आहे ना आपल्याकडं? नाही ग. मग मी एक काम करते, मेडिकल मधनं घेऊन येते. अगं नको, इंजेक्शन घरपोच येईल. मी ना साक्षीला फक्त फोन करते. यांना मोठ्या दवाखान्यात घेऊन जायची सोय करावी लागेल ना. तुम्ही काळजी घेता का यांची? मी आलेच. जातो. आलेच. काय करावं काय कळना झाले. आमचे सगळे प्रयत्न फोल ठरायला लागलेत. परत परत नको तेच खानावर यायला लागले. काहीतरी केलं पाहिजे. हे बारीक सारीक डाव खेळून झाले. आता काहीतरी डेंजर डाव खेळला पाहिजे. डॅडी मी बोलू का? कामाचं असेल तर बोल. अहो आपल्या गावाच्या बाहेर एक लय मोठं आघोरी प्रस्त येऊन थांबलंया. जो माणूस त्या बाबाकडे जाईल तो नाराज होऊन येतोच नाही. मला वाटतंय तुमच्या अडचणींवर तो बाबा लय जालीम उपाय सांगेल. सुनबाईला तिथं कसं न्यायचं? काही न्यायची गरज नाही. अहो तिथं काय लागतं काय नाही मला चांगलं ठाव आहे. मी जाऊन आलोय तिथं. ताई तुम्ही जरा धीर धरा. आता डॉक्टर गेलेत ना, तर येतील आणि इंजेक्शन देतील तुम्हाला आणि दुसऱ्या दवाखान्यात न्यायची पण सोय करतील. तिथं जाऊन तरी काय फरक पडेल ह्याची काही खात्री आहे पुरीनं? हा असं कसं फरक नाही पडणार ताई? डॉक्टर काय उगाच असतात होय? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्हाला एवढा त्रास होतोय तरी बी तुमच्या घरातले कोणी का नाही आले? नाही पोरी, कुणी नाही आलं. एवढ्या दिवस त्रास होतोय तर कुणाची इच्छा बी नाही झाली ना. कुठल्या दवाखान्यात नेलं मला? हो चालेल, अपॉइंटमेंटच्या वेळेपर्यंत आम्ही पोहोचतो तिथे. ठेवते. वहिनी ते मेडिकलवाल्याने औषध दिलं. थँक्यू सो मच. तुमचं पेमेंट? पेमेंटचं तो म्हणला की राहून दे, सूर्यदादा कधी पण येईल तिच्याकडे घेईन. पहिल्यांदा तुम्ही पेशंटला बघा, मी येतो. चालते.
सुनंदा, ए सुनंदा, डॉक्टर माझी बायको आली का हो इथं? हो, एक ताई आल्यात. मग एवढ्या वेळ का थांबून ठेवलं तिला इथं? अहो, पोटात दुखतंय त्यांच्या. त्यांना हे इंजेक्शन देण्यासाठीच मी थांबवून ठेवलेलं इथे. अजिबात नाही. माझी बायको आहे ती, मला न विचारता काय बी करायचं नाही. अहो, बहिणी, काय झालं? काय झालं काय? किरकोळ आजारासाठी इनाकन पैसे लुटायचा धंदा लावला यांनी. ते काय बी नाही, मला आत्ताच्या आता माझ्या बायकोला घेऊन जायचं इथून. कुठे आहे ती ऐका माझं जरा. बायको? त्रास होतोय त्यांना. त्यांचं अपेंडिक्स ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. हे जर इंजेक्शन मी त्यांना दिलं ना तर त्यांचं दुखणं जरा कमी होईल आणि दवाखान्यात न्यायला आपल्याला वेळ सुद्धा मिळेल. त्या सगळ्याची काय बी गरज नाही, ते आमचं आम्ही बघू. बायको, ए बायको, चल बाहेर. आई ए छत्री, अरे इथं कुठं घेऊन आलो तू आम्हाला? अहो, असं काय बोलताय डॅडी? अहो, आपल्याला जालीम उपाय पाहिजे का नाही? मग अशा ठिकाणीच यावं लागतंय. नाही, पण इथं आम्हाला कोण बघितलं तर? काही काळजीच करू नका हो. अहो, येळण लोकांचा अंदाज घेऊनच आपण इथं आलोय. आणि मला माहिती आहे की आपण आत गेल्यावर बाबा दुसरं कोणाला बी आत सोडत नाही. चला तुम्ही बिंदास या. ए चल का, चल. चल. थांबा जरा, ऐका माझं. अशा अवस्थेत जर त्यांना घेऊन गेलात ना तर त्यांच्या जीवाला धोका ठरू शकतो. तुम्ही प्लीज त्यांना नेऊ नका. ऐका जरा. हे असल्या दवाखान्याने काय बी होत नसतं. किती वेळा सांगितलं का तुला? हा, तुझा आधार ह्या दवाखान्यानं बरा होणार नाही. चल इथं ना. मग कोण बरं करणार यांना? मी चौकशी केली आहे. एक आगोरी बाबा आहे, त्यांचा गुण लय चांगला आहे. त्या बाबाकडे घेऊन जाईन हिला. त्या बाबांनी लोकांना मरणाच्या दारातनं परत आणलंय. हिला पण ते बाबा बरं करत्याल. वहिनी काय बोलताय ते? हे बघा, असे कुठलेही बाबा यांचा आजार बरा करू शकणार नाहीये. ह्यांना ऑपरेशनची गरज आहे. हे असलं विचित्र काही करून बसलात ना तर सगळं प्रकरण हाताबाहेर जाईल. त्यांना योग्य उपचाराची गरज आहे आणि मी मोठ्या दवाखान्यात त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतली आहे. हा, न्या दवाखान्यात न्या. म्हणजे बिलाची पट्टी फाडायला हाय म्या. एवढंसा आजार आणि त्यासाठी ऑपरेशन म्हणे. ए चल ग. वहिनी, काहीतरी कर, नाही तर त्या ताईंचा जीव जाईल. थांबा दादा, ऐकून तरी घ्या. चल निघ. दादा थांबा जरा, ऐकून घ्या माझं. अहो, मला काय बी ऐकायचं नाही तुमचं. चल बस. अहो, त्रास होतोय त्यांना. बस, मला तुमचं काय बी ऐकायचं नाहीये. चला वहिनी, आता काय करायचं? ओम ह्रीं ह्रीं चामुंडे. ओम ह्रीं ह्रीं चामुंडे. ओम बस. काही काळजी करू नकोस. तुझ्या मागची व्याधी पीडा सगळी दूर होणार. बाबा, बाबा मी आता बरी आहे. बाबांचा जय जयकार असो, बाबांचा जय जयकार असो. डॅडी, बघितलं का कसा गुण आहे? तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बाबांचा चमत्कार बघितला ना? जालिंदर, अरे असं लपून राहून तुझी अडचण दूर होणार नाही. ये छत्री, हा, आपण इथं येणार तुझ्या बाबाला सांगितलं होतंस का काय? काय गरज आहे का सांगायची? बाबा लय मोठं अंतर्यामी आहेत. त्यांना सगळं जाणतात ते. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरून सगळं सांगतात ते. ये बोल ये. ओम ह्रीं चामुंडे. तू मनात संकट ठेवून आलंयस, पण आम्ही ठेवणार नाही. तुला तुझ्या वंशाची काळजी आहे. आपलं रक्त आपल्या वंशाच्या रूपाने सळसळत राहावं अशी तुझी इच्छा आहे.
पण तू काळजी करू नकोस. योग्य ठिकाणी आलायस तू. त्या घराचा निर्वंश होऊ देणार नाही मी. निर्वंश होऊ देणार नाही. तू एकटीच कुठे चालली? आम्ही येऊ का सोबत? नाही नको, तुम्ही घरीच थांबा. मी सूर्याला बोलवून घेते आणि आम्ही दोघं त्या ताईंच्या घरी निघतो. बघतो काय होतं ते. आलेस. कुठं चालली एवढ्या गडबडीत तू? सूर्या, अरे इथे खूप काहीतरी भयंकर घडतंय. एक बाई आल्या होत्या. गावात चर्चा चालली ती चुकीची नाही. तर एक दोन जण मला त्या बापांबद्दल बोलले, पण मी म्हणलं किरकोळच नाही. तर विषय लय वाढलेला दिसतोय. तुळजा, तू इंजेक्शन घेतलंयस ना सोबत? हो. त्या ताईंचं ऑपरेशन होणार. ते जिथं कुठं असतील ना, आपण तिथं जाऊन त्यांना इंजेक्शन देऊ आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. बघूयात आपल्याला कोण अडवतोय ते. चल. घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे आणि आत्ताच या दोघांच्या मागे समजा लागायचं होतं. ओम ह्रीम रूम चामुंडाय ओम भट स्वाहा. ओम ह्रीम रूम चामुंडाय ओम भट स्वाहा. हे सगळं आम्हाला ज्या माणसाबद्दल बोलायचं आहे त्याची खूण आहे. पण काहीतरी मिळवायला काहीतरी गमवावं लागतंय. तू काय गमवणार? बोल. बाबा, हे पैसे ठेव. मूर्ख, आम्ही धनाचे लोभी नाही. तू हे सगळं या शक्तीला आहुती देतोयस. तुझी पैसा, तुझा प्रॉपर्टी आमच्या काही फायद्याचं नाही. तू हे सगळं या शक्तीला देतोय. घेऊन जा. वा शक्तीला वा. ओम ह्रीम बूम चामुंडा ओम भट स्वाहा. बोल, तुझी काय इच्छा आहे? बोल. माझी सुनबाई पोटुशी, तिच्या पोटात जुळे. मला मुली नकोत. काही बी करा आणि माझ्या घरात मुलगीच्या मला घाला. हे तू आम्हाला सांगू नकोस. हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे. तू धनाची आहुती दिलीस. काळजी करू नकोस. ज्या मुलीच्या पोटी जुळाय तिचा फोटो दे. ओम ह्रीम बूम चामुंडा ओम भट स्वाहा. ओम ह्रीम बूम चामुंडाय ओम भट स्वाहा. सूर्या, या बाजूला बघायचं का? ते बाबाची जागा नक्की मला पण माहित नाही. तुळजा, गावात जी चर्चा चालली होती ना, त्यानुसार मला वाटतंय तू याच भागात कुठेतरी असेल. आपण इकडे जाऊन बघायचं. चल. सूर्या, क्लिनिक मध्ये आला होता ना, या त्याच ताई आहेत. आपल्याला यांना वाचवायला हवं. तुझं काय आहे सगळं? अगं, ही तर भोळ्या बाबड्या लोकांची फसवणूक आहे. अगं, तेच तर. पण या फसवणुकीच्या नादाने एखाद्याचा जीव जायचा. तू तू चल बरं, आपण यांना वाचूया. तुझं थांब. हे बघ, हे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाही.
तू तुझा फोन दे. हॅलो, पोलीस स्टेशन. ए सत्या, तू काय अक्कल घाण ठेवलीस का? अरे इथे याच्या आधी वहिनी दवाखान्यात आल्या होत्या. सूर्या, माझी बायको आहे ती. तिचं काय करायचं ना तर ती मी बघून घेईन. तू मला शिकवायची गरज नाही. अरे तुझ्या भल्यासाठी सांगतोय, वहिनीचा जीव जाईल. ए, ते मी आणि माझी बायको बघून घेऊ. तू नको शिकूस मला. अरे तुला नीट सांगितलेलं कळत नाही का? हा? होती वा. ओम ह्रीम चामुंडा ओम हट स्वाहा. आधी पोलिसात नेणार आहे, मग याच्याकडे बघतो. या बापांचं नाही पत्ता उठवलं ना, आवाज नावाचा कसलाय बघ. सूर्या नाही. बघतो घोटाळा झाला. काय झालं? सूर्या इथं पण आलाय. काय सांगतो, उठ. तुझ्या अर्धवट सोडून जाऊ नको. तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. डॅडी आता काय करायचं? अरे चल, येतो ना ते ह्याच्यासोबत आपला पण बाजार उठत. चल. आधी तुला पोलिसात देणार, मग यांच्याकडे बघतो. नाही या बापांचं बस्तान उठवलं ना तर नावाचा सूर्या नाही. पकडा त्यांना. इन्स्पेक्टर साहेब, बाबा वर असेल, त्याला आधी पकडूया आपण. चल तुझा. ओम ह्रीम ओम चामुंडा ओम हट स्वाहा. ओम ह्रीम ओम चामुंडा ओम हट स्वाहा. इन्स्पेक्टर साहेब बघा, हे मनगटात कष्ट करायची ताकद नाही म्हणून भोळ्या बाबड्या लोकांना फसवून लुटायला लागली ती. पकडा याला.